मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो मी आता ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देते कारण की मी सकाळी व्लॉग आपला चालू करायचं विसरली. सो त्यासाठी पण तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सो मी इथे निघाली मम्मीकडे जाण्यासाठी कारण का माझ्या भावाला ओवाळायचं आहे आणि तिकडे माझी बहीण पण आलेली आहे. सो चला. मुझे पता है, चल रहा हूँ मैं. वैसे भी मुझे इससे बात करने में कोई इंटरेस्ट नहीं है. तुम्हारी बड़ी मदद कर रही है. इससे तो मेरा सारा ही काम बिगाड़ दिया. उस बोरी पर शूट किया तो उसमें इतना बड़ा खड्डा हो गया, मेरी खोपड़ी उड़ सकती थी. मैं तुमसे इतनी बातें कर रहा हूँ लेकिन तुम रिस्पॉन्ड नहीं करे. ए भानुमति. हाँ. अरे 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 भानुमति बोलते एकदम झट से रिएक्शन किया तुमने. अभी तक उस कैरेक्टर से बाहर नहीं निकली हो. आखिर कैसे कर लेती हो इतनी छोटी सी उम्र में इतना सब कुछ कहकर? कैसे किसी को धोखा दे सकती हो? इट्स ट्रूली अपलॉडेबल. लिसन, ये सब मैंने तुम्हें धोखा देने के लिए नहीं किया था. एक लड़की एक डिटेक्टिव एजेंसी भी चला सकती है, ये मेरे पापा को प्रूव करने के लिए किया था. दीदी अरे कहाँ गई तुम्हारी वो गले की चेन, कान के झुमके क्यों नहीं पहने तुमने? यहाँ आने के लिए तुमने सब कुछ बेच दिया क्या? ब्रो, ये लड़की पहले इतने गहने पहनकर मुझे लुभाने के लिए आती थी ब्रो, पर तब भी ना मुझे यहाँ दिल में कुछ फील नहीं होता था. काय काय हे आधी कोणला टिका मग इतक्या काय पाहत आकडे. आता तो दिवस आहे नीट कर. अगं दिवा नीट कर. तर दिवाचा तडला कडचं. बस 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 बस. आता काय? आता पेडा मारायचा ना. आधी वाट बांधायची, मग पेडा बरं. मारायचा. पेडा बरं मग कर लो ना उससे शादी. दुबई में जाके तो ऑयल बॉय है, रोज सुबह उठकर तू और तेरा पति ऑयल बोएगा तो जिंदगी गुजारना है. तुम्हारे लिए सब कुछ मजाक ही है ना. तुम सीरियस तो बोल रहे हो. अरे अफसाना बेगम, अगर हम लाइफ को लाइट भी लेंगे ना तब भी वो सीरियस ही लगती है. और मैंने तो सीरियस नहीं लिया, कितनी सीरियस हो गई थी. और तिला मैं जो कर उसमें फन आ रहा थोड़ा एग्जाम दे. अफसाना देखा इसमें गलत क्या है? तू आशिकी लड़ाओ. ये काय होतं गिरत दर. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आता मी मम्मीकडे आली आहे. मी घरी काही जास्त रेकॉर्ड नाही करता आलं. सो मी येतानाच तुम्ही स्टार्टिंगला क्लिप पाहिली तेवढीच होती. त्यानंतर आम्ही इकडं घरी येऊन सेलिब्रेट केलं रक्षाबंधन. पप्पाला आणि भावाला राखी बांधली आणि दादा, आता भाऊ गेला आहे माझा ऑफिसला त्याच्या कामानिमित्त. सो आता तो तिकडे येणार आहे आणि आता मावशींते पण आले घरी. सो आता आम्ही निघालो आहे मामाकडे जाण्यासाठी. सो चला, तिकडेही रक्षाबंधन आपलं सेलिब्रेट करायची आहे. राखी नाही घेतली बरं का, राखी घ्यायची आता. मी नाही, माधुरीकडे मी नाही जात. मी तिकडे अटकून बसले होते लिफ्टमध्ये. Two hours later. खोला पटापट. तो गाईज हमारे तर गाईज आमचे अचानक पार्सल आले नाही का, आणि कधी इतके आले आम्हाला माहीत सुद्धा नाही. तर पप्पानेच रिसीव केले नाही का. व्हॉट इज दिस? प्लाझो. प्लाझो ना. ब्लॅक अँड व्हाईट. ही बॅग आहे. आणि हे मी माझ्या यांना बेस्टीसाठी मी हे ऑर्डर केलं होतं, राणीसाठी. तर याच्यामध्ये खूप काही काही आहे, तुम्हाला मी दाखवते. किती रुपयाला? फ्रेंडशिप डे. कितीला? इयरिंग 200. बाप रे. आणि हे प्लस आहे ना, त्याच्यामध्ये हे पण आहे, आणि प्लस हे नॉट वर्थ इट. वर्थ इट.
शालेमारला हे 20 रुपयाला, क्रचेस हे 10 रुपयाला, हे 10 रुपयाला, त्यानंतर हे पण 10 रुपयाला. जाऊ दे आता घेतलंय. आणि यात काय ती बॅग आहे कसली बॅग आहे शॉप इथे बाहेर गावाची. या अवतार कसं झालं. सो गाईज आत्ता जस्ट मामांकडे जाऊन आलो. तिकडे ओवळणी वगैरे झाली आणि मग आता दादा आणि मावशी खाली सोडवायला आले होते. सो त्यांना परत जायचं होतं गावी. सो मग ते काही वरती आले नाही. सो आम्हीच वरती आलो ना. आम्हाला हे एवढे पार्सल्स दिसले घरात येऊन जे पप्पांनी कलेक्ट केले होते. इथून भुसा पण कसा. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मी आता व्हॉइस ओव्हर देते आहे या व्हिडिओला, कारण का घरात सगळे झोपलेले होते आणि मी एकटी उठलेली होती टिफिन करण्यासाठी. सो त्यासाठी मी हा व्हॉइस ओव्हर दिला आहे. सो इथे मी टोमॅटो आणि ऑनियन्स कट करून घेते आहे भाजीसाठी. सो आज मी भाजीला बनवते अख्खी मसूरचं वरण, ते पण तिखट, कारण का टिफिनला ते छान लागतं आणि सोयीस्कर आहे, पटकन होऊन जातं. सो त्यासाठी सो हे गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळी तुम्ही बघितलं थोडीशी आवर होती स्वयंपाकाची, कारण का टिफिन न्यायचे. सो आता मी भाजी टाकली आहे, कणिक वगैरे मळून ठेवलं होतं. सो आता मम्मी पोळ्या करतात आणि मी पटकन आता आवरून घेते, कारण का जस्ट मी आंघोळ करून आली आणि वाजलेत आता 8. मला कसं अर्धा तासात रेडी व्हायचं आहे, नाश्ता करायचा आणि निघायचं आहे. सो चला पटकन. सो मी तर ड्रेस घालून झाली रेडी. आता पटकन स्किन केअर करून घेऊ आणि मेकअप आवरून घेऊ. माझी केसांची लेंथ मला एवढी हवी, एवढी कमरेपर्यंत, पण ती साधी माझी इथपर्यंत सुद्धा येत नाही. रिस्टॉक करावं लागणार आहे मॉइश्चरायझर. सो गाईज चलो, आता वाजले 8:30. आता पोचू तिथे आपण 9-10पर्यंत. चल बहुत वेळेतच पोचलं पाहिजे, पण ठीक आहे. A few moments later. सो गाईज आता आली आहे ऑफिसला. उशीर तर नाही झाला, वेळेतच आहे. आणि आता काय होतं ते हे कोणीच नाही, मीच एकटी आहे. पाणीपुरी खाऊ. चांगला आहे. आणि भारीच पण आलं पाणीपुरी खायला. पाणीपुरी काय भेटली नाही. A little longer than a few minutes later. सो गाईज आता झालं आहे माझं फायनल लॉग आउट आणि नंतर चालली घरी. आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली पाणीपुरी खायला, पण नेमकं आजच्याच दिवशी पाणीपुरीचा स्टॉल जो होता तो बंद होता. सो म्हणून आम्ही ज्यूस प्यायलो. आता तो ब्रेक होता. स्वतः चालले मस्त घरी. दोघांत घरी जाऊन काय करायचं. आत्ता तरी सध्या तरी माझी सुट्टा झाली आहे जॉबच्या ह्याच्यामध्ये. आले मी घरी, मस्त थोडंसं फ्रेश वगैरे झाली
पाणी वगैरे घेतलं कारण का ज्यूस पिलेलं तर म्हणून चहा ठेवायची काही प्रश्नच नाही आला. सो आता इथे मी स्वयंपाक करायला घेते आहे. आता इथे मी वरण भाताचा कुकर लावून देते आणि सोबत माठाची भाजी आणि दादा पीठ आणते भाकरीचं. तेव्हाच एक मिनटं फोन आला. दादा सँडी दादा. सो असा काय आजचा मेन्यू आहे. सो आता पटकन करून घेऊ, मग परत जायचं. बघूयात हे काय होतं, जायचं की नाही बाबांना भेटायला. पण तोपर्यंत येईपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल आणि मग म्हणजे जाता येईल आरामात. सो माझा आता इथे ऑलमोस्ट स्वयंपाक झाला आहे. तर इथे मी भाजी करते आहे. वरण भात ऑलरेडी कुकरला लावला होता सो म्हणून आता फक्त मी कुकर थंड होण्याची वाट बघते आणि मम्मी पीठ आणायला गेले भाकरी करायच्या म्हणून. कारण का भाकरीशिवाय होत नाही आमच्याकडे आणि नेमकं पीठ आता संपलं होतं. सो आता मी भाजी टाकून देते. मस्त आता स्वयंपाक रेडी झाला. इथे बेसनाचा पोळा, भाजी, खाली वरण आहे, भाकरी, त्यानंतर भात आणि पापड. मस्त मेन्यू आहे. आता आधी जेवण करून घेऊ मग बाकीचं. 2 hours later. सो वाजता मस्त आम्ही जेवण वगैरे करून निघालो बाबांना भेटायला. गेले 2 दिवसापासून डिले होत होतं की जायचे पण मग हे होत नव्हतं, शक्य होत नव्हतं. सो आता येताना मामाच्या पण मुलाला भेटून आलो कारण का तो पलकावून पडला तर त्याला इथे 4 टाके पडले. त्याला पण भेटून आलो आणि मग आता चालू आहे बाबांकडे बाबांना भेटायला. सो गाईज आता आम्ही घरी आलो आहे, बाबांना भेटलो, त्यानंतर माझ्या भावाला भेटून आलो. त्यानंतर आता खूप दमल्यासारखं झालं. सो आता मी थोडंसं इथे क्रीम लावून घेतली आहे कारण का अजून पण आहेत काही गोष्टी, खाज वगैरे तर चालूच आहे पण त्याच्यावरती चालू आहे ॲप्लिकेशन म्हणजे काय होतात त्याला क्रीम वगैरे लावणं चालू आहे माझी. सो आय होप की तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.